पिंपळनेर येथे भाजपा युवा मोर्चाकडून पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आंदोलन, राहुल गांधींचा निषेध। दिल्लीतील जंतर मंतर येथील पेपरफुटी विरोधातील आंदोलनाला विरोधकांनी राजकीय वळण दिल्याचा आरोप करत पिंपळनेर नगर परिषदेसमोर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली। दिल्लीतील घडामोडींवर वक्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आणि पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली। हे आंदोलन भाजप युवा मोर्चाचे पंकज भावसार, आकाश पगारे, विकास ढोले, संतोष भांबरे, किशोर चौधरी, टीनू नगरकर, प्रशांत जगताप, पियुष कोठावदे, मेघराज पगारे व दीपक गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या प्रसंगी नगराध्यक्षा सौ योगिता चौरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, राजेंद्र पगारे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती राजू शिरसाट, विनोद कोठावदे, प्रशांत बागुल, डॉक्टर जितेश चौरे, प्रकाश शिरसाट, मोतीलाल पोद्दार, विकी कोकणी, बंडू पाटील, महेश पाटील, हेमराज दशपुते, सुरेश पुराणिक, श्याम पगारे, रवींद्र भावसार, प्रकाश अहिरराव, महालेसर, अनिल मुसडे, आबा पगारे, प्रवीण गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, दिनेश जैन, महेंद्र जगताप, योगेश वाघ, अरुण चौधरी आणि रतन पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। राहुल गांधींचे आंदोलन केवळ नौटंकी असून दुसरं काही नाहीये। पंतप्रधानांचे निवासस्थान हे अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला, राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला हे करणं शोभत नाही आणि सातत्याने होणारे पराभव आणि काँग्रेसला मिळणारे सततचे अपयश हे बघून मला असं वाटतं की हा त्यांचा फक्त एक नौटंकी आणि ड्रामा होता आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पिंपळनेर नगर परिषदेसमोर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून नगराध्यक्ष असो व जिल्हा उपाध्यक्ष असो सगळे एकत्र होऊन याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र झाले आहोत। आणि याच औचित्याने मी एक बोलू इच्छितो, राहुल गांधी यांचा निषेध असो, राहुल गांधी यांचा निषेध असो।